नुकताच जून महिना सुरू झालाय, त्यामुळे शाळा सुरू होण्याची लगबग देखील सुरू झाली आहे। मुलांच्या शाळा सुरू झाल्या की प्रत्येक आईला प्रश्न पडतो, तो म्हणजे मुलांना डब्यात काय द्यावं आणि मुलांनी डबा पूर्ण नीट खायलाही हवा। खरं तर पोषक आहार हा सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी आवश्यक आहे, पण वाढत्या वयातील मुलांसाठी पौष्टिक आणि संपूर्ण आहार अत्यंत आवश्यक असतो। या संपूर्ण आहारावर मुलांची वाढ, विकास, प्रतिकारशक्ती, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता अवलंबून असते। शाळेत खाल्ला जाणारा हा आहार मुलांची पौष्टिक तत्वांची गरज भागवणारा असावा। जाणून घेऊयात मुलांसाठी टिफिनचा मेन्यू नेमका कसा असावा याबद्दल। सलाड हा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। यामध्ये पनीर, टोफू, मशरूम असं काही असेल तर आणखी चांगलं। यामध्ये आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, कोबी, ग्रीन सलाड, कोथिंबीर, कांदा यांचा समावेश करू शकतो। यात चवीसाठी मिरपूड देखील टाकू शकतो। हा पोटभरीचा आणि हेल्दी पदार्थ डब्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे। डाळींमध्ये प्रोटीन्स अर्थात प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्याची धिरडी बनवणे हाही एक चविष्ट आणि उत्तम पर्याय ठरू शकतो। तसंच मुलांना कधीही आवडणारा पदार्थ म्हणजे पुलाव। पोटात भाज्या जाव्यात यासाठी पुलावचा विचार तुम्ही करू शकता। घरात असतील तर कोबी, मटार, फ्लावर, ढोबळी मिरची, गाजर अशा कोणत्याही भाज्या पुलावामध्ये तुम्ही घालू शकता। काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र यांची फोडणी घालून शिजवलेला हा पुलाव चवीलाही चांगला असतो। वेगवेगळ्या पालेभाज्या व फळभाज्यांच्या पराठ्याला प्राधान्य द्यावं। मुलांना ज्वारी, नाचणी, बाजरीचा डोसा बनवून देता येऊ शकतो किंवा त्याचे उपीट देखील करता येऊ शकते। गोड पदार्थ आवडत असतील तर गव्हाची लापशी करावी। मुलांना जास्त गोड पदार्थ डब्यात देणे प्रकर्षाने टाळावे। एकतर गोड पदार्थांची सवय होऊ शकते आणि मुलांना शाळेत झोप येऊ शकते। डब्यात जो पदार्थ आहे तो समतोल असणे आवश्यक आहे, म्हणजे त्यात योग्य प्रमाणात प्रथिन, कर्बोदक, तंतुयुक्त पदार्थ म्हणजे फायबर हे योग्य प्रमाणात असायला हवेत। याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाज्यांचे पराठे। घरी बनवलेल्या तुपाबरोबर जर हे पराठे भाजले तर हा संपूर्ण आहार होऊ शकतो। विविध प्रकारच्या कडधान्यांची उसळ, मुगाच्या डाळीची इडली, थालीपीठ इत्यादी प्रकारही बनवता येऊ शकतात। पण पौष्टिक आहारातून जे पदार्थ बनवता येतील त्यावर अधिक भर द्यावा। डब्यात पदार्थ कोरडे असावेत, कारण पाणी जास्त असलेले पदार्थ लवकर खराब होतात। डब्यात तळलेले पदार्थ नसावेत, कारण मधल्या सुट्टीनंतर मुलांना परत अभ्यास असतो, त्यात त्यांना सुस्ती येऊ शकते। मुलांना डब्यात ब्रेड, बेकरीचे पदार्थ देऊ नयेत। प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की टोमॅटो सॉस, मेयो, पाकिटातील चटण्या अजिबात देऊ नयेत। त्यापेक्षा घरी केलेली लोणची, चटण्या, मुरांबा हा केव्हाही चांगला। फळे कापून देऊ नयेत, व्यवस्थित धुवून संपूर्ण द्यावेत। त्याचप्रमाणे साखर न घालता गूळ घालून केलेला शेंगदाण्याचा लाडू किंवा चिक्की देखील चालेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज डब्यात जे दिलं आहे त्याने तुला काय काय मिळणार आहे याबद्दल मुलांशी संवाद साधावा। अशाच नवनवीन टिप्ससाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।